नमस्कार. आज मी तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवत आहे. कसं आहे की मी नोकरी सर्व करत असते, त्यामुळे मला प्रत्येक वेळीच वेळ मिळतो असा नाही आणि आपण आपल्या आरोग्याकडंही दुर्लक्ष करत असतो. असंच काहीसं माझ्या बाबतीत नेहमी होतं. प्रवास माझा घर ते ऑफिस 4 ते 4.5 तासाचा असतो आहे, म्हणून प्रवासात जाता वेळ मग मला काही ऑफिसकडेच लक्ष द्यावं लागतं. स्वतःच्या आरोग्याकडे तसं दुर्लक्षच होते. मग असंच झाल्यानंतर ऑफिसचं काम आवरणे, दिलेले टार्गेट पूर्ण करणे वगैरे वगैरे हे नेहमीच असतं. रात्रंदिवस लॅपटॉपवर बसून काम करणं, इतका वेळच नसतो स्वतःकडे लक्ष द्यायला. पण काल अचानकच मला बरं वाटायला झालं. मग मी डॉक्टरांच्याकडे गेले. त्यांनी म्हणजे आहार व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे, वेळच्या वेळी असणं गरजेचं आहे, नाहीतर BP शुगर हे दोन्हीही वाढतात आणि तुम्ही लक्ष दिला नाही तर याचा परिणाम आपल्या इतर गोष्टींच्यावरही होत असतो. त्यामुळे वेळीच सावध होऊन तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. ॲक्च्युली त्यांचं म्हणणं सगळं बरोबर आहे. आपल्याला हे सगळ्यांना माहिती असतं, पण आपण वेळेच्या अभावी किंवा परिस्थितीनुरूप आहारात बदल करत असतो. कधी बाहेरचं खातो, म्हणजे आपल्याला जे काही हवं आहे ते मिळत नसतं, म्हणून स्वतःकडे लक्ष देणं पण आता गरजेचं झालेलं असते. मग मी काल काय केलं, 5:30 नंतर इथल्या गावात बाजार भरतो आहे, लोकल बाजारात गेली. तिथं मी ह्या शेंगा आणल्या बघा. ह्या शेंगा या गावातल्या आहेत, हिरव्यागार मस्त फ्रेश आहेत, शेतकऱ्यांनी आणलेल्या आहेत त्या आणि विकायला. त्यांच्या तिथल्या ह्या फक्त 10 रुपयाच्या आहेत बरं का, आणि एकटीसाठी खूपच झाल्या या. आणि हे जे ड्रॅगन फ्रूट घेतलेले आहेत, ह्यात वेगवेगळे व्हिटॅमिन्स, लोह वगैरे भरपूर असते, त्यामुळं आरोग्याला खूपच आवश्यक घटक आहे. तुम्ही देखील हे खात जा. यामुळं आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि या शेंगांच्यामुळं कसं BP शुगर नॉर्मल राहण्यास फायदा होतो आहे. ह्या शेंगा आपण ज्या नेहमी गवारीच्या बघतो बघा, त्या जरा वेगळ्या आहेत. गावठी शेंगा छान असतात, परंतु ह्या मी आज कधी वापरत नाही आम्ही ह्या, परंतु आज मुद्दामच घेतल्या कारण त्या बाजारात दुसऱ्या शेंगांच्या प्रकारात नव्हत्या. मला शेंगांची भाजी खायची इच्छा झालेली, म्हणून मी ह्या घेतल्या. बघूया म्हणलं ह्या आपण वापरून बघूया, अशा प्रकारे मी घेतल्या. त्याचबरोबर बघा मिरच्या घेतल्या, त्याचबरोबर मी मिरच्या पण घेतल्या, पण एवढ्या भरपूर आल्या ना मिरच्या 10 रुपयाला. त्या ब्लिंकिटमध्ये मला ते 25 रुपयाला देतात. कढीपत्ता देखील 10 रुपयाचा घेतला. कढीपत्ता देखील 10 रुपयाचा घेतला, अगदी भरपूर आणि फ्रेश होता. आता मी याची कढीपत्त्याची चटणी करणार आहे, कारण कढीपत्त्याची चटणी ही BP आणि शुगर दोन्हीही लेवल मेंटेन व्यवस्थित ठेवते व केसांसाठी फारच आरोग्यदायी असते. म्हणून केस, हाडं, परत BP, शुगर व इतर बऱ्याच आरोग्यदायी गोष्टी या बहुमोल कढीपत्त्यात आहेत. त्यामुळे तुम्ही देखील कढीपत्ता वेगवेगळ्या कारणास्तव वापरत असालच, परंतु फोडणीत टाकलेला कढीपत्ता आपण काढून बाजूला टाकतो. तसं न करता या कढीपत्त्याची आपण सुंदरशी चटणी ठेवायचं रोज, आणि तोच पदार्थ आपण भाजीत आमटीत घातला ना चटणी ती, तरी देखील त्याद्वारे आपल्याला मिळतं. किंवा तसंच तुम्ही चपाती दहीबरोबर कढीपत्त्याची चटणी खाल्ला तरी आरोग्याचे फायदे तुम्हाला मिळू शकतात. यावेळी मी जरा साहित्य कमीच आणलेलं होतं तिथून, कारण दरवेळी असं होतं की मी बुधवारी बाजार आणते, गुरुवारी वेगवेगळ्या मीटिंग कारणानिमित्त मला दुसऱ्या गावी जायला लागतं आणि त्यानंतर मग माझी सगळी भाजी खराब होती. ही जी पेंडी आहे ना कोथिंबीर, ही देखील मी 10 रुपयाला आणलेली आहे. ब्लिंकिटमध्ये मला ही 25 रुपयाला मिळते किंवा 22 रुपयाला मी घेतलेली आहे, असं झालेलं आहे. आणि आज कसं इतकंच तुम्हाला आणलेलं साहित्य दाखवत आहे, त्याबरोबर दही पण आणलेलं आहे. बनवते मी कधी कधी, पण इमर्जन्सीच्या काळामध्ये बघा पॅकेटमधलं दही पण आपण वापरत असतो, तेही आरोग्यास चांगलं असतं म्हणायचं. आता मग तुम्ही काय काय बाजारातनं जाऊन आणता आणि रोज आज काय तुम्ही मेनू करणार? मी आज गवारीच्या शेंगा आणि नाचणीची चपाती किंवा भाकरी करणार आहे. चपाती म्हणून हसला, तसं नाही,
चपाती देखील खूप छान होते हां नाचणीची. काय करायचं, एक ग्लास गरम पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं, एक एक किंवा अर्धा चमचा त्यामध्ये तेल टाकायचं किंवा तूप टाकला तरी चालते. ते उकळी आल्यानंतर जशी आपण मोदकाला तांदळाची उकड काढतो ना, त्या पद्धतीनं नाचणीचं पीठ त्यामध्ये घालायचं आणि उकड काढायचं. चांगलं कोमट झाल्यानंतर ते छानपैकी मळायचं आणि त्याचं चपाती स्टाईलनं आपण मळून लाटून त्याच्या चपाती स्टाईलनं बनवायचं. चपातीच बनवायची म्हणा थोडक्यात. भाकरी म्हणल्यावर आणि परत तुम्ही हसणार सर्वजण. मग चपातीच बनवायची आणि चपाती ती नाचणीची जी असते ना, अतिशय मऊ खाऊशी वाटते. अगदी कडक पण होत नाही ती. 1-2 दिवस तरी व्यवस्थित राहते. मला अनुभव आहे त्याचा. खूप छान लागते ती. आणि भाकरी जर करायला गेलं की नाही, खूप वातड होतात एक एकदा. त्यामुळं मला ते नाचणी खाण्याचं नकोसंच वाटायचं. त्यामुळं आता नाचणी चपातीच मी बनवते आणि घरी देखील सर्वांना नाचणीची चपाती पद्धतीनं केलेली फार आवडते आणि ती मऊ असते, खायला चांगली वाटते. लहान मुलांना किंवा वयोवृद्ध व्यक्ती देखील नाचणीची भाकरी सहज आनंदात खाऊ शकतात. त्यामुळं तसा प्रकार तुम्हीही करून बघत जावा. आणि हे ड्रॅगन फ्रूट आहे ना, ह्याचं ज्यूस देखील बनवतात, पण साखर वापरायची नाही. त्यामुळे डायरेक्ट फळच खायचं आपण. ह्याचे ज्युसेस बनवताना त्यामध्ये आपण जरा साखर वगैरे टाकतो, त्यापेक्षा यामध्ये डायरेक्ट फळ खायचं. यामध्ये भरपूर लोह असते आणि परत काही वेगवेगळे पोटॅशियम, खनिज, मॅग्नेशियम असं सगळं असते. आता ते सगळं मी तुम्हाला सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये करून सांगेन. आणखीन कढीपत्त्याची चटणी म्हणलं ना, कढीपत्त्याची चटणी कशी करायची माहिती आहे का? तुम्हाला माहीत असणारच. आता आपण वेगवेगळे व्हिडिओ बघून आपण करत असतो ना सगळं. कसं आहे, कढीपत्ता छानपैकी धुवून घ्यायचा, सुकवून घ्यायचा पुसून स्वच्छ, आणि नंतर त्यामध्ये जरा असं गरम कढईमध्ये परतून कुरकुरीत करून घ्यायचा. नंतर शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, तीळ, आणखीन मिरची, कोथिंबीर, जिरे, थोडीशी चवीपुरती अगदी थोडीशी साखर, परत चवीपुरतं मीठ असं घालून सगळं जरासं परतून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला वाटून घ्यायचं. इतकी टेस्टी राहते. मी अशी बनवलेली होती, पण गेल्यावेळी मी ज्यावेळी बनवली ना अशी, त्यावेळी मी काय केलं माहिती काय मैत्रिणींनो, आपल्याला कसं भोपळ्याच्या बिया, सूर्यबिया, फुलाच्या बिया, परत म्हणजे कलिंगडाच्या बिया ज्या असतात खायच्या असतात, विटॅमिन्स, पण आपण डायरेक्ट त्या कधी खात नाही. खाण्यास कंटाळा करतो आपण किंवा लहान मुलं, वयोवृद्ध व्यक्ती. पण त्यामध्ये वेगवेगळे पौष्टिक घटक असल्यामुळं आरोग्याला फारच उपयुक्त असतात त्यामुळं मी त्यावेळी काय केलं, त्या सर्व बियांचंही छोटं छोटं प्रमाणात या कढीपत्त्याच्या चटणीत घातले आणि मक्काने देखील घातलेले होते आणि तीळ घातलेले. असं करून सगळं अगदी हेल्दी चटणी बनवलेली. ती जस्ट आत्ता माझी संपलेली आहे. 1-2 चमचेच राहिले आणि खूप छान झाली ती. मी ती वेगवेगळ्या पदार्थात पण घालत होते आणि मी तशीच चटणी म्हणून पण खात होते. असं मल्टीपर्पज त्याचा वापर झालेला आहे. खूप मस्त होते आणि मेन म्हणजे आरोग्याला फायदा होतो आहे. केस सुंदर होतात, हातपाय आपले जे दुखत असतात एक एकदा थकवा आल्यामुळं, तो दुखत नाही. म्हणून आजचा मेनू माझा काय आहे, नाचणीची चपाती, आणखीन गवारीची भाजी, आणखीन कढीपत्त्याची चटणी, आणखीन दही असं खाणार आहे. तुम्ही आजचा काय मेनू करणार आहात ते मला कमेंट करून सांगा हां मैत्रिणीनो. बाय. आता लवकरच व्हिडिओ संपवते, नाहीतर वेळ होईल ऑफिसला जायला. त्याच्या आधी हे सगळं करून मला जायचं आहे. बाय. हॅव अ नाईस डे डिअर ऑल ऑफ यू.